वेळेस आपल्या सर्व झाडांना जीव अमृत सोडलेले होते, त्यामुळे झाडांची वाढ पाहू शकता तुम्ही किती झालेली आहे। ही सर्व झाडे भोपळ्याची आहेत आणि हे मी 3 सरे लावलेले आहे। हे कारल्याच्या झाडालाही आपण जीव अमृत सोडले होते, जे आपण पाहिलेले न लावता आलेले होते बघा हे झाड ते। परत आपली काही झाडं मेलेली आहे, ती तुम्हाला दाखवणार आहे मी, पाहू शकता आता। ही ती झाडं आहे, ही झाडांची मुळं खालपर्यंत आहे, परंतु ही झाडं जी आहे ना, ह्यांना मुंग्यांनी ज्या वेळेस हे करतात ना, काय म्हणतो आपण, चावून 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 त्यांचा फार हे करतात, म्हणजे ते डायरेक्ट कापल्यागत करतात, ते मुळापासून डायरेक्ट त्या झाडाला तोडून टाकतात। पण तरी आपण यावरती औषध फवारतो। तर मित्रांनो, आता आपल्या इथे खूप पावसाचे वातावरण झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही झाड डायरेक्ट डबकच भरलेले आहे, हे मागाशी अख्खं भरलेलं होतं, आता जर कमी झाले। हे पहा तुम्ही, हे डबका आहे, तिथं संपतं हे डबकं, एवढं मोठं डबकं आहे। आणि इकडं ऊस, आणि आमच्या इथला आता तुम्हाला मी निसर्ग दाखवणार आहे बघा, हा आमच्या येथील निसर्ग पाहू शकता तुम्ही। चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून चांगले चांगले पटापट आम्ही व्हिडिओ टाकू। मी मागचा व्हिडिओ टाकलेला, पण त्याच्यावरती तर मित्रांनो, आज आमच्या इथला नजारा तुम्ही पाहू शकता। ही माझी शेती आहे, मी खूप छोट्याशा स्वरूपात करते शेती। तर आज मित्रांनो, मी माझी सायकल तुम्हाला दाखवणार आहे। ही फायरफॉक्सची 700C यो सायकल आहे। ह्या सायकलीचे मी आता टायर बदललेले आहे, कारण की आधीचे टायर फुटला होता माझ्याकडनं, पाहू शकता तुम्ही सायकल। तुम्हाला वाटत असेल मी एवढा भारी आजचा व्हिडिओ कसं काय निघाला, तर या पाईपाची मी सेल्फी स्टिक बनवली होती। ह्या दोरीने इथे मी फोन बांधला होता, त्याने करून मला असं उंचावरचे ही व्हिडिओ काढता येत होते।